हॅलो नमस्कार, रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज मी मटर पनीर बनवणार आहे, अगदी ढाबा स्टाईल। घरच्या घरी आपण खूप सुंदर असं भन्नाट चवीचं मटर पनीर बनवणार आहे। तर व्हिडिओ आहे ना स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी कढई घेतलेली आहे, कढईमध्ये तेल गरम करायला ठेवते आणि इथे पाव किलो पनीर घेतलेला आहे। पनीरचे छान असे तुकडे करून घेतलेले आहे आणि आपल्याला मटर पनीर बनवायचे, त्याच्यामुळे ह्या पद्धतीने आपण पनीरचे तुकडे करून घ्यायचे। तेल छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपण पनीर आपलं टाकून घेऊयात। झाऱ्यावरती पनीर घ्यायचं आणि हळू असं पनीर आपण तेलामध्ये सोडायचं, म्हणजे तेल आपल्या अंगावरती उडणार नाही, हाताला आपल्या झटका लागणार नाही। आणि 2 मिनिट झाले की पनीर आहे ना छान असं अलटी पलटी करून हलक्या हाताने ना सगळीकडून असं व्यवस्थित आपण भाजून घेणार आहे। पनीर तळताना तेल चांगलं असं कडक गरम झालेलं पाहिजे, म्हणजे पनीर आपलं खाली तळाला ना चिकटत नाही। बघू शकता छान असं ब्राऊन कलर होईपर्यंत पनीर आपण आहे ना तळून घ्यायचं। जास्तही ब्राऊन कलर नाही, पनीरच्या ज्या कडा आहेत त्या छान अशा ब्राऊन झाल्या पाहिजेत। बघू शकता छान असा कलर सुंदर आलेला आहे। आपण आता पनीर काढून घेऊयात आणि जे राहिलेलं पनीर आहे ते आपण तळून घेऊयात। आता सगळं पनीर तळून घेतलेलं आहे। ह्याच कढईमध्ये आपण भाजी बनवणार आहे। तेल कमी करून घेते, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं। जिरं छान असं फुललं की त्याच्यामध्ये 2 मोठे कांदे बारीक असे चिरून घेतलेले आहेत, कांदा टाकूयात आणि कांदा छान असा भाजून घ्यायचा। थोडंसं तेल टाकते, छान असा कांदा आपला भाजत आलेला आहे। त्याच्यामध्ये 2 चम्मच आलं लसूण पेस्ट टाकायची, व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात। इथे मी 2 ते 3 टोमॅटो घेतलेले, छान असे पिकलेले टोमॅटो होते, त्याच्या बिया काढायच्या आणि आपण मिक्सरला आहे ना त्याची प्युरी बनवून घ्यायची। आणि ते टोमॅटोच्या मी बिया काढून घेतलेले आहेत, व्यवस्थित असं मिक्स करूयात। त्याच्यामध्ये आपण मीठ टाकूयात, व्यवस्थित असं मिक्स करूयात आणि छान कांदा टोमॅटो आलं लसूण पेस्ट छान असं आपण तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। इथे मी 9 ते 10 काजू घेतलेले आहेत आणि ते अर्धा तास आहे ना मी भिजत टाकलेले। आता ह्याची आपण आहे ना मिक्सरला छान अशी पेस्ट करून घेणार आहे। अगदी तेल सुटेपर्यंत आपण हे छान असं भाजलेलं आहे। त्याच्यामध्ये आपण काजूची पेस्ट टाकणार आहे। काजूच्या पेस्टमुळे ना भाजी आपली ना एकदम अशी दाटसर होते आणि टेस्टही छान लागते। व्यवस्थित असं परतून घेऊयात। थोडासा कलर असा फिका वाटत आहे, पण नंतर आपण मसाले टाकणार आहोत, त्याच्यामुळे कलर आपला छान असा भाजीला येईल। त्याच्यामध्ये मी ते पाव किलो वाटाणा घेतलेला आहे, वाटाणा टाकून घेऊयात आणि छान असं 2 ते 3 मिनटं परतून घेऊयात। आता त्याच्यामध्ये मसाले टाकू, हळद, मिरची पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, धना पावडर, घरी बनवलेली चटणी, छान असं हेही आपण अगदी 3 ते 4 मिनटं मिक्स करून घेऊयात। आणि ह्याच्यामध्ये आपण आता पाणी टाकणार आहे। मिक्स करून घेऊयात।
त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि छान असं आपण उकळी एक आली की गॅस आहे ना मीडियम ठेवायचा आणि आपला वाटाणा आहे ना छान असं शिजवून घेऊयात. मीडियम गॅसवरती वाटाणा छान असा शिजवून झाला. पाहू शकता छान असा भाजीला आपल्या ना दाटसरपणा येत चाललेला आहे. वाटाणाही आपला शिजत चाललेला आहे. तर त्याच्यामध्ये आपण तळून घेतलेलं पनीर टाकूयात आणि व्यवस्थित असं हलवून घेऊयात हलक्या हाताने. आणि आता एकदम मीडियम गॅस ठेवलेला आहे. त्याच्यावरती आपण झाकण ठेवूयात 5 मिनिटासाठी. 5 मिनिट झालेले आहेत. बघू शकता छान असं आपलं मटर पनीर आहे ना तयार होत चाललेलं आहे. आपल्याला ना अजून थोडंसं हे आटवून घ्यायचं आहे. जास्त पातळ ठेवायचं नाही. पुन्हा आपण झाकण ठेवून आहे ना 5 ते 10 मिनिटं मीडियम गॅसवरती हे सगळं आटवून घेणार आहे. आता त्याच्यामध्ये मी कसुरी मेथी टाकते. बघू शकता मी असं ह्या पद्धतीने मटर पनीर आपलं बनवलेलं आहे. जास्त मटर पनीर आहे ना पातळ नसतं. ह्याच पद्धतीने आपलं पनीर आहे ना असं छान असं दाटसरच ठेवायचं म्हणजे भाजी ना आपली खूप छान अशी लागते. 2 ते 3 चमच आहे ना तूप टाकायचं म्हणजे छान टेस्ट येते आपल्या मटर पनीरला. आणि खूप सुंदर अशी आपली मटर पनीरची भाजी झालेली आहे. नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा. खूप सुंदर अशी दिसते. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ती ढाबा स्टाईल आपली मटर पनीरची भाजी तयार आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद.